दरम्यान आशाताईंच्या निधनानंतर राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. आपण बघूया. राज ठाकरे म्हणतात, ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या 1-2 भाषणांमध्ये आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हटलं होतं, लता दीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपटात संगीतातील लिओनार्दो दा विंची आणि मायकल एंजेलो आहात. लिओनार्दो दा विंचीच्या कामाकडे बघताना त्यातलं परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीवपणा, जबरदस्त ठहराव आणि एकसरकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशा वेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्याला एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पाहायची. यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणवतं. पिया तू अब तो आजामध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. आईये मेहरबा मध्ये लढिवाळपणा आहे. दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए मध्ये नजाकत आहे. दम मारो दम मध्ये बंडखोरी आहे. सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश म्हणत युगायुगाचं वैराग्याचं प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात. जसं लिओनार्दो दा विंची आणि मायकल एंजेलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसॉन्स युगाला या दोघांनीही वेगवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लता दीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसॉन्स युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या रेनेसॉन्स युगाचा शेवटचा महत्त्वाचा घटक आज आपल्यातून गेलाय. अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.